माझी नाराजी नाही आहे. पहिली गोष्ट एक की पक्षावरती माझी नाराजी नाही आहे. पक्षातले काही नेते, काही म्हणजे स्पेसिफिक नेते आणि त्यांच्या ऐकणारे काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बाबतीत माझी नाराजी आहे. काल जे निरीक्षक आले होते भागवतजी कराड, त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे आम्हाला वगळतं अमोल आलोडकर असन, श्याम देशपांडे असन यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले. कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला. तर यांनी निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही, आम्हाला बहिष्कृतची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळं आम्हाला मिळत आहे. 10 वर्ष मी पक्षासाठी काम केलं. जर अशा गोष्टी होत असेल आणि पक्षश्रेष्ठींनी मला असं वाटते की या विषयामध्ये दखल द्यावी. ही पुण्याची संस्कृती, भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे, ज्याला उमेदवारी द्यायची त्याला पक्ष उमेदवारी तेव्हा देईल. पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं, इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्कृत करणं ही खऱ्या अर्थाने ही स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी गोष्ट आहे. कोण करते हे सगळं? कोण करते? नाव आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे. त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट होत आहे. गेले 2 महिने मी इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जातं आहे. ते मी 2 महिने ठीक आहे, मला याच्यामध्ये काही राग येण्याच्या गोष्टी नाही, पण दुःख वाटतं, वाईट वाटतं की आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेतोय, समोर हजारो नागरिक येतात, भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतोय, पण दुर्दैव आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठलाही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही. ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे, ती मी व्यक्त करतो. मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथं आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी हे सर्व गोष्ट. मी इच्छुक आहे म्हणून मला बहिष्कृत वागणूक मिळत आहे. इच्छुक आहे म्हणून हे चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठंतरी तोडली जाते. अन्याय खरं तर आईवडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी शिकवले, अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे. पण मला असं वाटतं की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे. पक्षांच्या नेत्यांपर्यंत, वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्यासमोर बोलतो. 27 तारखेला मी रावसाहेब दानवेंना, बावनकुळेंना, आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेलं आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही पक्षाची संस्कृती आहे माझ्यावरती, मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सगळ्यांचा म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि त्यांच्या जवळच्यांनी एक वेगळी यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये की बाबा अमोल आलोडकरांना बहिष्कृतच करा, म्हणजे बहिष्कृत, मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळत आहे. पक्षातून नाही बहिष्कृत, काही लोकांनी ते डाव चालवलेला आहे. पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाही आहे. पक्षावरती माझा विश्वास आहे अजूनही, कारण या पक्षासाठी मी 10 वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे. मला अजूनही आशा आहे. ते भीतात नाही भीतात त्यांच्याबद्दल मी नाही सांगू शकत. मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की मी कोणाला भीत नाही. काय म्हणलं? मी सक्षम आहे मी म्हणण्यापेक्षा मी मगाशी दाखवले की बाबा एवढी जनता माझ्या पाठीशी आहे, मी इच्छुक उमेदवार आहे. मला इच्छुक होते ना, खिलाडू वृत्तीने जर तुम्ही निवडणूक घेतली असते तर कदाचित हे विषय नसता आला. माझ्या खांद्यावरती हटवून माझ्या कार्यक्रमात आले असते तर कदाचित त्यांचं मोठेपण अजून ते मोठे झाले असते. पण ह्या सर्व गोष्टी करून निश्चित ते मोठे नेते झालेत, पण ते त्यांचं मन संकुचित आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळले. मी अमोल आलोडकर फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा घेत आहे. तसंही माझ्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येत नाही. त्यामुळं केवळ अमोल आलोडकर फाउंडेशन, माझे मित्रपरिवार, माझे सर्व बंधू, माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही त्या मेळाव्याला असणार आहे. अमोल आलोडकर फाउंडेशनच्या मी, कारण नेते जर आले, उद्या देवेंद्र झाले तर मी चिन्ह लावल ना. माझ्या कार्यक्रमाला जर कोण पक्षाचे नेते येत नाही म्हणून पक्षावरती माझी नाराजी नाही आहे, पण हा कार्यक्रम वेगळा आहे, हा मी दरवर्षी घेतो. अमोल आलोडकर फाउंडेशनच्या नावाखाली मी काय आजचा कार्यक्रम नाही, गेली 10 वर्षाची माझी परंपरा आहे. त्यामुळे अमोल आलोडकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतो. पक्षांना पण मी या गोष्टी कळवल्या. शेवटी काय झालंय की बाबा जे काही नेते जे कोण हे करत आहे त्यांची पोच ही दिल्लीपासून आहे. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल किंवा शहराध्यक्ष असेल त्यांना कोण बोलणार नाही, त्यांच्यापर्यंत पण मी अजून पोहोचवलं. कारण मला सगळ्यांची भूमिका माहिती आहे की बाबा जे चंद्रकांत दादा वरिष्ठ नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत आमच्या महाराष्ट्रातले, त्यांच्या बाबतीत मी तक्रार कोणाला करावी, कारण आदरणीय मुरली अण्णांशी माझी या बाबतीत भेट झालेली नाही आहे. पण त्यांनाही तक्रार मी करू शकत नाही, कारण त्यांच्याही मी अडचणी समजू शकतो.
किती दिवस तुम्ही आता वाट बघणार आहात? मी तिकिटाची वाट पाहतोय. मला आशा आहे की बाबा तिकीट भेटेल मला भारतीय जनता पक्षाचं. नाही भेटलं तर पुढचं नाही पर्याय. भेटलं. विचार मला 100% विश्वास आहे की मला तिकीट भेटणार आहे. पण प्लॅन पुढचं बी पर्याय आहे का काय? काय? पुढचं जनता. नाही, तुम्ही अमोल वाळकरांना आमदार नाही व्हायचंय तर त्या जनतेला मला आमदार करायचंय. ज्या माझ्या जनतेला ती जनता म्हणून ते मी करणार. याआधी तुम्ही राजकारणामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वच नेते मोठे नेते एकमेकांना भेटतात. मी तर एक खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे अशा काही गोष्टींना मला काही वाटत नाही की बाबा अडचण आहे. भेटलाय. हो ते काय मग आज पूर्वीच्या पासून संबंध आहेत असं या विषयासाठी असं काही भेटणं झाली. पण मी एवढा मोठा मी ते अशा पद्धतीनं जवळचे त्यांच्या विरोधात मी स्पेसिफिक मी त्यांच्या बाबतीत कारवाई झाली तर आता बघू काय पक्ष काय जो पक्ष निर्णय घेईन बघू कारवाई कारवाई झाली तर पक्षविरोधी काय जर कारवाई तुमचं झाली plan तुमच्यावर तर सामोरे जाणार. अडचण काय पण मला विश्वास आहे की अशी काही कारवाई होणार नाही. मी अजूनही जे काय करतोय पक्षाच्या चौकटीत आहे. पक्षाच्या बाबतीत माझी कुठली तक्रार नाही. काही व्यक्तींमुळे जर पक्षाची प्रतिमा होत आहे, माझ्यासारखा कार्यकर्ता किती दिवस आपल्या भावना दाबून ठेवू शकतो. मी 2 महिने दाबून ठेवलेत. 2 महिने मी काय कोणा तुमच्या पत्रकार मित्रांना एकालाही कोणाला या बाबतीत काय बोललो नाही की असं असं घडतंय. पण काल आहे ते सर्वोच्च गोष्ट घडली की बाबा कार्यकर्त्यांना फोन करून सांगणं की तसं कोण नाव घेणार होतं आमचं ते तसं पण त्यांच्या दाबाखाली होतेच. पण काय गरज नाही ना अशा गोष्टी करण्याची. दादांची पोहोच ही मी तर एक कार्यकर्ता म्हणून आशावादी आहे की येणाऱ्या काळामध्ये मला न्याय मिळेल. जे काही जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या मी या ठिकाणी मांडल्यात. त्या झाल्यात त्या झाल्यात.